शेतकऱ्यांवर जे अन्याय व्हायला लागला त्यासाठी तालुक्यात कधी एकोपा होईना झाला आहे. सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणे, आंदोलन करणे. रत्न ढोबळे सरनी पुढाकार घेऊन कोमलताईने हा कार्यक्रम पुढे घेतला. आतापर्यंत आठवड्यात 1-2-3 बैठका झाल्या, चर्चा झाली. काल तर 25-30 जण पुढारी सगळ्या पक्षाचे जमा झाले होते, सगळे पक्ष आले होते. तर आता हे असं व्हायला आलं की सगळीजण मिळून 9 तारखेला दामाजी चौकातून मोर्चा काढायचं ठरलं. तर शेतकऱ्यांच्या अडचणी भरपूर आहेत. शासन काय करत आहे, निवडणुकीपुरतं एक वचन देते आणि ते पूर्ण करत नाही. असे भरपूर प्रश्न आहेत की नुसतं वचन देत आहे, पूर्ण करत नाही. आणि सत्तेतले काय करते, त्यांची बाजू धरून पुढं करते. फक्त आपल्यातले काय व्हायला आहे, पुढं काय व्हायला जरा दबकते. पडद्या मागणी येते परंतु पुढे यायला दबकते. त्या मोर्चाला सुद्धा तसंच होणार आहे. काय फक्त ज्याला शेतकऱ्यांसाठी जे कारलं सगळ्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की बाबा जे व्हायला लागले कुणासाठी, आपल्यासाठी सगळे पक्ष एकत्र येऊन काम करले. तरी सगळ्यांनी एकत्र होऊन उद्याच्या सोमवारी 11 वाजता दामाई चौकातनं मोर्चा तसं प्रांत कार्यालयावर नेणार आहे. असा मी सगळे एकजूट होऊन सगळे पक्ष इथं उतरले आला. तशी एक पत्रकार बांधवांना बैठक घेऊन आज नियोजन ठरलं. आज खरं तर शेतकऱ्यांविषयी मोर्चा काढायचा म्हणल्यानंतर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी जो शेतकरी अडचणीत आहे तो शेतकरी सुद्धा आपल्या सोबत असला पाहिजे. ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांना आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. त्यांचे काय अडचणी आहेत, त्यांनी कर्ज कुठल्या बँकेतून घेतले, नॅशनल बँकेचं कर्जच नुसतं नाही तर संस्थेचं कर्ज देखील ह्या सरकारने हे करायला पाहिजे. कारण नॅशनल बँकेत कोण कर्ज घ्यायला जात नाही. नॅशनल बँकेचं हे कर्ज सरकारी जे शेतकऱ्यांना जे कर्ज पाहिजे असतं ते नॅशनल बँका देत नाही. त्यामुळं शेतकरी हा सगळा पतसंस्थेकडे जात असतो. पतसंस्थेचं कर्ज आणि नॅशनल बँकेचं कर्ज 2 लाखाच्या आतच नाही तर 2 लाखाच्या पुढचं सुद्धा कर्ज शेतकऱ्याचं ह्या सरकारने माफ केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. देवाभाऊशी अशी माझी विनंती आहे की त्यांनी हे सगळंच कर्ज माफ करावं. आणि राहिलं वीज बिलाचं 8 तास वीज देण्यापेक्षा 16 तास जर माझ्या शेतकरी बंधूला जर सरकारने वीज दिली तर त्यांना त्या शेतात काम करता येईल किंवा त्या शेतीचा फायदा तरी होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना जिथं सौर ऊर्जेचे प्लेट बसवता येत नाही तिथं डीपी बसवून द्यावा ही सरकारने सोय करावी. तुम्ही जोड्या जातात तसं आपल्या बायको बरोबर बाहेर पडा, आई बरोबर बाहेर पडा, बहिणींना घेऊन या, शेजाऱ्यांच्या बायकोनी यावं किंवा त्या घराच्या महिलेनी यावं हे विषय सोडून द्या. शेजाऱ्याची नाही, पहिले वाजता महिला येणार आहे तेव्हा ते शेजाऱ्याच्या घरातल्या महिलेला ते घेऊन येणार आहे असं तेव्हा या कुठल्याही मोर्चाला स्वरूप येणार आहे. जोपर्यंत महिला आक्रमक होत नाही, पदक खोचत नाही तोपर्यंत कुठलाही तुमचा मोर्चा सक्सेस होत नाहीये. तुम्ही तिथं फक्त शो ऑफ करण्यासाठी येऊ नका, तळमळीने या. एक शेतकरी पुढे या, शेतकऱ्याला जो न्याय मिळणार आहे त्या न्यायासाठी या, एवढं मी म्हणते. याच्यामध्ये जे आता कालच्या अर्थसंकल्पामध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेलं शेतकऱ्यांचं कर्ज, एक सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज आणि पतसंस्थेकडून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज. याच्यामध्ये आता त्यांनी जे नॉर्म्स जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी शेतीसाठी जे राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेलं कर्ज आहे ते माफ होईल. मग पतसंस्थेकडून किंवा सहकारी बँकेकडून घेतलेलं कर्ज हे शेतकऱ्याला त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी आपली भूमिका काय? साधारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली सभागृहातली घोषणा आहे त्याबद्दलचे डिटेल्स वृत्तपत्रातून आणि मुख्यमंत्र्याच्या घोषणेतून जे आता लोकांपर्यंत येणार आहे त्याच्याबद्दलचा अभ्यास करून विरोधी पक्षाच्या वतीनं याबद्दलच्या सूचना काही केल्या जातील. त्या सूचनांचा अभ्यास करून त्याचं वाचन करून आपण या सवलतीबद्दल विस्तारानं त्याच्याबद्दलची मागणी करणार आहोत आणि सोमवारी याबद्दल जी भूमिका
आम्ही मांडणार आहोत त्याच्याबद्दल देखील सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आमदारांच्या मधून आणि कार्यकर्त्यामधून जी भूमिका मांडली जाणार आहे तिचा देखील सर्वंकष अभ्यास करून आपण आपल्या दामाजी पंताच्या पुतळ्याजवळ होणाऱ्या सभेतून आपण त्याचा विस्तारानं उल्लेख करू आणि या मोर्चाला सर्व थरातून पाठिंबा मिळावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानून माझे 2 शब्द पूर्ण